आज करते मी वांग्याची कापं. त्याच्यासाठी याला मीठ भुरभुरवते. अर्थातच याला मीठ जरा कमी घालायचं, नाही तर मग ते खारट होतात. जरा टाकलं आहे हळद, हिंग, हे सगळं आता छान मिक्स करणार. आता इकडे घेतलंय मी बारीक रवा आणि त्याच्यात टाकलंय लाल मिरची पावडर. आता गरमी चालू झालीये, म्हणताना जरा तिखट जास्त किंवा गरम मसाले जळजळीत खाण्यावर कंट्रोल करा. उन्हाळ्याचा तडाखा इतका सुरू झालेला आहे, तर खाण्यापिण्यातूनही जेवढी काळजी घेता येईल तेवढी आपण घ्यायचीच आहे. हे छान ह्याला हळद हिंग मीठ लागलेलं आहे. हे असे छान मस्तपैकी कोट केलंय आणि इकडे आता हे शॅलो फ्रायसाठी हे ठेवतो. हे बघा, ह्याच्यात हे असे सगळे छान ठेवलेले आहेत. पटकन होतात, हे वेळ नाही लागत. कसे मस्त दोन्ही बाजूने खरपूस शॅलो फ्राय झालेत. आता मस्तपैकी डाल फ्राय करणार. डाल फ्राय राईस आणि लिंबाचं लोणच्या बरोबर हे खाणार. आता करते मी डाल फ्राय. त्याच्यासाठी घेतलेलं आहे लसूण, एक लाल मिरची, छान वाटते त्याच्यात लाल मिरची, त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि नंतर वरून घालायला कोथिंबीर. इकडे डाळ शिजवून घेतलेली आहे आणि तेल तूप कशातही तुम्ही फोडणी घालू शकता. कुटुंब सखीचा मागच्या वेळेस मी चिकन मसाला वापरला होता, मला आवडला होता तो. आणि आता डाल फ्राय मसाला ट्राय करते. मी तुपाचीच फोडणी घातलेली आहे आणि त्याच्यासाठी 1 चमचा तूप, जिरं, लसूण, कांदा, मिरची, टोमॅटो, हळद, हिंग, कढीपत्ता हे सगळं छान शिजवून घेतलं. आता ह्याच्यावर शिजलेली डाळ टाकणार. 1 चमचा कुटुंब सखीचा मसालाही घातलाय आणि मस्त सुगंध सुटलाय. आता घालूयात कोथिंबीर. भरपूर कोथिंबीर घालायची. एरवी डाळीमध्ये मी कोकम घालणं प्रिफर करते, म्हणजे घालते, मला त्याची चव खूप आवडते. डाल फ्राय मध्ये ना लिंबू पिळून खायला खूप छान लागतं. बघा, अशी ही मस्तपैकी माझं आता हे डाल फ्राय तयार आहे. आता आम्ही जेवायला बसतो आहे. राईस आहे, हे कैरीचा ठेचा आहे. मैत्रीण गेली होती कोकणात, तिथून तिने घेतलं. आणि हे मी बनवलेलं इडलिंबाचं लोणचं, ही वांग्याची कापं आणि ही डाल फ्राय. मस्तपैकी अशी गरम गरम राईसवर टाकायची आणि खायची.